जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। तुर्कीतील इस्तांबुल शहरामध्ये झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये नाशिकच्या कन्येनं 4 सुवर्ण पदकं जिंकून नाशिकचं नाव देशभरात उंचावलंय। तुर्कीमधील इस्तांबुल शहरात 24 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकची सुवर्णकन्या डॉक्टर मिथिला चव्हाण हिने 4 सुवर्ण पदके जिंकून नाशिकचे नाव देशभरात उंचावलंय। आज काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक राहुल दिवे यांनी डॉक्टर मिथिला चव्हाण हिची भेट घेऊन सत्कार करत तिचे अभिनंदन करत तिला शुभेच्छाही दिल्यात। डॉक्टर मिथिली चव्हाण यांचं मी अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या क्लिनिकला आलो आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या नाशिकमधली मुलगी ही 7 समुद्र पार जाऊन त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाली। आणि खरं तर एक दंगल पिक्चरचीच मला आठवण झाली की दंगल चित्रपटामध्ये जसं आमिर खान त्या मुलींना तयार करतो तसंच डॉक्टर मिथिली यांनी आपलं वजन स्वतःचं 92 होतं ते 52 किलो वजन केलं आणि 4 वर्ष त्यांनी अथक परिश्रम घेऊन त्या ठिकाणी जाऊन 4 गोल्ड मेडल मिळवले। मग त्याच्यामध्ये वेट लिफ्टिंग, बेंच लिफ्टिंग जे काही त्याचा भाग होते या सगळ्यामध्ये त्यांनी 4 गोल्ड मेडल मिळवलं, त्यानंतर एक सिल्वर मिळवलं। खरं तर आपल्या सगळ्या नाशिककरांच्या मुलींसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी मुद्दाम त्यांचा सत्कार करण्यासाठी याच्यासाठी आलो की त्यांच्या सुद्धा पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे एक भाऊ म्हणून आणि सगळ्याच मुलींना प्रेरणा त्यांच्याकडनं मिळेल। आपण बघितलं असेल काही डेंटिस्ट डॉक्टर आहे त्या आणि अतिशय चिकाटीने आणि जिद्दीने त्यांनी ही स्पर्धा जिंकली। माझ्या संपूर्ण नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। या यशाबद्दल डॉक्टर मिथिला चव्हाण यांनीही आपलं मत व्यक्त केलंय। स्पर्धेला जाताना थोडंसं कॉन्फिडन्स तर होताच, पण तरी थोडी भीती होतीच की पूर्ण 3 स्पर्धा एका टायमिंगला होत्या, स्क्वॉट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस। त्यांना जास्त वेळाचा गॅप नसतो, हार्डली म्हणजे एक 10-10 मिनिटाचाच गॅप असतो तिघा स्पर्धांमध्ये आणि 3 स्पर्धा चांगल्या पार पडल्या। फिटनेससाठी मी कमीत कमी 4 ते 5 तास रोज सराव करायचे कंटिन्यू। 4 वर्ष कंटिन्यू मी एक दिवस पण ब्रेक न घेता कंटिन्यू प्रॅक्टिस केलेली आहे 3 ते 4 तास। त्याच्यामुळे एकदम कष्टाने आणि एकदम ह्याच्याने प्रॅक्टिस करून करून मग इथपर्यंत आपण आलो। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। तर नाशिक रोड प्रभाग समितीची मासिक सभा सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विभागीय कार्यालयात सभापती सभागृहात संपन्न झाली आहे। सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे। नाशिक रोड प्रभाग समितीची मासिक सभा सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विभागीय कार्यालयात सभापती सभागृहात झाली आहे। सभेत उद्यान, बिटको हॉस्पिटल, दारणा नदीत सोडले जाणारे वालदेवीचे दूषित पाणी आदी विषयांवर चर्चा झाली आहे। तसेच विविध विकास कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे। नाशिक रोड परिसरातील उद्यानांची दुरावस्था झाली असून वाळलेली झाडं, तुटलेली खेळणी, अस्वच्छता इथे बघायला मिळते। संबंधित ठेकेदार लक्ष देत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संभाजी मोरजकर यांनी सभेत केली आहे। तसेच बिटको हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन बंद आहे। नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये 2 लाख रुपये मानधनावर रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर आहेर यांची नेमणूक केली असून त्या सवडीनुसार दिवसातून 2 तास काम करतायत। त्यांना जुने बिटको हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ काम द्या किंवा बिटको हॉस्पिटलमध्ये नवीन रेडिओलॉजिस्टची नेमणूक करा अशी मागणी जगदीश पवार यांनी केली आहे। या सभेबाबत प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनी अधिक माहिती दिली आहे। आज नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली।
ह्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्यांनी आपापल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, परंतु सर्वात महत्त्वाची जी काही सूचना होती ती म्हणजे बिटको हॉस्पिटल आणि बिटको हॉस्पिटलमध्ये सध्या वाढत असलेले रुग्ण. तर बिटको हॉस्पिटलला त्या बाबतीत सूचना देण्यात आल्या की लहान मुलांकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं प्रामुख्याने आपण लहान मुलांकडे आपण लक्ष देत आहोत. लसीकरणाचा जो ज्यांचे 9 महिने झालेले आहेत, लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांनी तिसरी लस जो काही आपण ज्याला बूस्टर डोस म्हणतो तो सुद्धा आपण घेण्यात यावा अशी मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आणि या ठिकाणी जे काही बाकीचे बांधकाम असेल, उद्यान असेल, पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, विद्युत असेल, ह्याही बऱ्याचशा विषयांवर चर्चा झाली आणि त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना कामाबद्दल सूचना देण्यात आल्या. यावेळेस नगरसेवक संभाजी मोरुसकर, जगदीश पवार, अंबादास पगारे, सुनील गोडसे, शरद मोरे, नगरसेविका सुनीता कोठुळे, कांता वराडे, सीमा ताजने, विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर, बांधकाम उपअभियंता निलेश साळी आदी अधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक इथल्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिककरांना दिली. नाशिककरांनो, काळजी करू नका, झाड वाचलंय अशी भावनिक साथ घालत जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक इथल्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तिडके नगर इथल्या उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानाभोवती 200 वर्षापूर्वीच्या वटवृक्षाच्या पाहणी प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. तसंच मला इथे आवडेल की नाशिकमध्ये देखील ह्या नदीसाठी चळवळ जर उभी राहील, सगळे एकत्र काम करायला लागलो आपण, तर जी काही शासकीय मदत आहे ती करूच. त्याच सोबत आपल्याला लोकसहभाग पण तेवढाच गरजेचा असतो, कारण लोकांनी कचरा न टाकणं, लोकांनी ती नदी आपली स्वतःहून मानावी आणि त्याचं पूजन म्हणजे नक्की प्रदूषित न करणं, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं पाहणं आहे. साहेब, पर्यावरण प्रेमीकडून हा देखील आरोप आहे की हा जो उड्डाण होतो आपल्या त्या गेस्ट शिवसेनेचे नेते बरोबर आहे. कारण मी जसं सांगितलं की आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा असतो तेव्हा आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी काही ना काहीतरी चांगलं करायचं असतं. आता ते करत असताना एक वाय मिडे कसा काढता जाईल, झाडं कशी वाचवली जातील आणि शाश्वत विकास, ह्या दोघांचं जर आपल्याला समतोल राखता आला तर आपण नक्की पुढे जाऊ. तसंच या नाशिकमध्ये आपण अंजनेरीचं डोंगर आहे, पर्वत तो वाचवला, तिथे आपण जे काही नीट ठेवायचं तर तसं ठेवलेलं आहे. मला वाटतं असंच नाशिक हा खूप एक सुंदर परिसर आहे, हिरवागार परिसर असतो. अर्थात आजूबाजूचा परिसर दुष्काळात थोडा एकदमच ओसाडून जातो, पण तिथे देखील प्लांटेशन कसं वाढवत जाऊ ते बघतो. थोडंसं खाली एक मिनिट गोदावरी आहे. लोटू नका सुंदर आपण काय आता जसं आम्ही मुंबईत मिठीचं केलं किंवा इथे देखील आम्ही संभाजीनगरमध्ये केलं, तसं मी आमच्या स्थानिक काही पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्याच पक्षांना निमंत्रित करणार आहे की गोदावरी असेल किंवा इतर नाशिकचा जो पूर्ण परिसर असेल त्याला स्वच्छ आणि हिरवगार कसा ठेवता येईल, मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टवर देखील आम्ही बसत आहोत. आता ह्याच्यानंतर जी बैठक आहे MC साहेबांबरोबर ती हीच असणार आहे. आम्ही जे इतर शहरांमध्ये मध्यंतरी आमची बैठक झाली प्रत्येक म्युन्सिपल कमिशनर बरोबर, ही जी शाळा आहे आपली, शाळेचे 500 मीटरचे परिसर लहान मुलामुलींसाठी सुरक्षित कसे राहतील याच्यावर आमचा थोडा फोकस आहे. यावेळी नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. तर छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाही विश्वविक्रमी वाघनख कट्यार साकारण्यात येणार. छत्रपती सेनेतर्फे यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त 4था विश्वविक्रम साकारण्यात येणार आहे. याबाबतच्या माहिती पत्रकाचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्यातील जलमंदिर इथे करण्यात आले. आतापर्यंत तलवार, टाक, जिरेटोप यांचा विश्वविक्रम करण्यात आलाय. त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. यंदा छत्रपती सेनेतर्फे 121 किलो वजनाची आणि 6 फूट रुंदीची वाघनख आणि 71 किलो वजनाचे 8 फूट उंचीचे कट्यार साकारण्यात येणार आहे. याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असून हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक CBS इथे दिनांक 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. पत्रक अनावरण प्रसंगी
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, वैभव सोनार, छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषार गवळी, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉक्टर श्याम थविल, तसंच छत्रपती सेना शिवजन्मोत्सव समिती 2022च्या अध्यक्षा सौ शिल्पाताई वैभव सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं. पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankiracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घातली.
आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. ब्रेक नंतर आपलं स्वागत. ग्रामीण भागामध्ये अनेक तक्रारदारांना इंग्रजी वाचण्यास अडचण निर्माण होते. हीच बाब लक्षात घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस या नावानं मराठी वेबसाईट लॉन्च केली आहे. या मराठी वेबसाईटवर पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकाऱ्यांचे नंबर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे तक्रारदाराला कुठलीही अडचण येणार नाहीये. याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहूया. पोलिसांची जी वेबसाईट होती ती अजूनही लोकाभिमुख करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यात पुष्कळसे बदल करून नव्या रूपात आम्ही ते लॉन्च करत आहोत. त्यामध्ये सध्या आता लोकांना मग मराठीचा ऑप्शन पण मिळेल. आपल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना पुष्कळदा भाषेमुळे पूर्वीची जी इंग्रजीतली वेबसाईट होती तिचा वापर करणं कठीण व्हायचं. त्यामुळे आपण हे मराठीत पण लॉन्च करत आहोत. त्याचबरोबर खाली एकदम पोलीस स्टेशन लेवलपर्यंत सर्व अधिकाऱ्यांचे नाव, फोटो, त्यांचा मोबाईल नंबर हे आपण आता वेबसाईटवर डिस्प्ले केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला काही कुठे गुन्हा घडला असेल त्याच्या हद्दीमध्ये, कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तर त्वरित संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यांची सर्व माहिती आणि त्यांचे मोबाईल नंबर हे सगळं त्वरित वेबसाईटवर त्यांना मिळू शकते. तर बातमी इगतपुरीमधून. इगतपुरीमध्ये गँगवॉरचा भडका उडालाय. पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा खून झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इगतपुरीत पूर्व वैमनस्यातून शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास 2 गटात तुफान राडा झाला. यात 25 वर्षीय राहुल साळवे याचा खून झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे इगतपुरीकर दहशतीखाली असून इगतपुरीच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. या घटनेनंतर इगतपुरी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. या राड्यानंतर राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या इगतपुरीत दाखल झाल्याने इगतपुरीत कडकडीत बंद दिसून येतोय. घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक यांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. इगतपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 2 गटांमध्ये मारामारीची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तिथे पोलीस फोर्स पाठवण्यात आला होता. त्याच्यामध्ये जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यात जो एक गट आहे तो नांदगाव या गावी जाऊन काल काहीतरी त्यांची भांडणं झाली होती. त्या आधारावर आज पुन्हा त्या गटांमध्ये मारामारी झाली होती इगतपुरी शहरामध्ये. त्यामध्ये इंजर्डी लोक आहेत, काही एक दोघं ते सिरियसली इंजर्ड पण आहेत. याच्यामध्ये पोलीस जे आहे पोलिसांनी येऊन त्वरित कारवाई करून आता आरोपी जे आहेत ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. मयत राहुल साळवेवर अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या घटनेत दंगलखोरांनी गायकवाड नगर मधील अनेक चारचाकी, दुचाकींची आणि घरातील सामानांची मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 दुचाकी जप्त केल्यात. इगतपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. तर इकडे नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराचे लोट यामुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदुरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्यानं प्रवासी प्रचंड हादरून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली होती. अचानक आग लागल्यानं घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला होता. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेला धुराचा लोट यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्टेशनजवळ आल्यानं एक्सप्रेसचा स्पीड कमी होता, त्यामुळे मोटरमननं प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास शर्थीचे प्रयत्न केलेत. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. तर मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी नांदगाव रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्याकडे नांदगावकरांनी अनेक समस्यांचं निवेदन दिलंय. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लहोटी यांनी आज नांदगाव रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सुहास कांदे यासोबत भाजप आणि शिवसेना तसेच शहरातील विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. त्यात गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, ज्या गाड्यांचा थांबा नांदगावला रद्द करण्यात आलाय तो पूर्ववत करण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन यावेळी महाप्रबंधक अनिल कुमार लहोटी यांनी दिले. महाप्रबंधक लहोटी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्या यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्याचंही सांगितलं. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलाय. मुंबई इथे त्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झालाय. यावेळी त्यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो.
न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो. आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित पवारांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील. आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत देऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित पवारांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातनं खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्त्यापदी निवड झालेली आहे. ते आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. अजितजी, आज तुमच्या प्रदेश प्रवक्त्यापदी आज काय सांगाल? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संधी दिली. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने संधी दिली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रवक्ते पदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन. आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात घराणेशाहीचा पेव फुटलाय. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो तुमचा घडलेला, नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस, मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे, जी संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्याला आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधला आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे,
गणेश चव्हाण, अजरभाई सय्यद, शरीफभाई, इरफानभाई, अमित कोथमिरे, विशाल धोंगडे, शादाब सय्यद, वसीम देशमुख, रहमान पठाण, आजम शाह, आदित्य नागरे, अभिजित पाटील, सौरव पवार आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक आणि मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. तुर्कीतील इस्तांबूल शहरामध्ये झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये नाशिकच्या कन्येनं 4 सुवर्ण पदकं जिंकून नाशिकचं नाव देशभरात उंचावलंय. तुर्कीमधील इस्तांबूल शहरात 24 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकची सुवर्णकन्या डॉक्टर मिथिला चव्हाण हिने 4 सुवर्ण पदके जिंकून नाशिकचे नाव देशभरात उंचावलंय. आज काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक राहुल दिवे यांनी डॉक्टर मिथिला चव्हाण हिची भेट घेऊन सत्कार करत तिचे अभिनंदन करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. डॉक्टर मिथिली चव्हाण यांचं मी अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या क्लिनिकला आलो आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या नाशिकमधली मुलगी ही 7 समुंदर पार जाऊन त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाली. आणि खरं तर एक दंगल पिक्चरचीच मला आठवण झाली की दंगल चित्रपटामध्ये जसं आमिर खान त्या मुलींना तयार करतो तसंच डॉक्टर मिथिली यांनी आपलं वजन स्वतःचं 92 होतं ते 52 किलो वजन केलं आणि 4 वर्ष त्यांनी अथक परिश्रम घेऊन त्या ठिकाणी जाऊन 4 गोल्ड मेडल मिळवले. मग त्याच्यामध्ये वेट लिफ्टिंग, बेंच लिफ्टिंग, ज्या ज्या काही त्याच्या भाग होते या सगळ्यामध्ये त्यांनी 4 गोल्ड मेडल मिळालं. त्यानंतर एक सिल्वर मिळालं. खरं तर आपल्या सगळ्या नाशिककरांच्या मुलींसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी मुद्दाम त्यांचा सत्कार करण्यासाठी याच्यासाठी आलो की त्यांच्या सुद्धा पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे एक भाऊ म्हणून आणि सगळ्याच मुलींना प्रेरणा त्यांच्याकडनं मिळेल. आपण बघितलं असेल का एक डेंटिस्ट डॉक्टर आहे त्या आणि अतिशय चिकाटीने आणि जिद्दीने त्यांनी ही स्पर्धा जिंकली. माझ्या संपूर्ण नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. या यशाबद्दल डॉक्टर मिथिला चव्हाण यांनीही आपलं मत व्यक्त केलंय. स्पर्धेला जाताना थोडंसं कॉन्फिडन्स तर होताच पण तरी थोडी भीती होतीच की पूर्ण 3 स्पर्धा एका टायमिंगला होत्या. स्क्वॉट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस. त्यांना जास्त वेळाचा गॅप नसतो. हार्डली म्हणजे एक 10-10 मिनिटाचाच गॅप असतो 3 स्पर्धांमध्ये आणि 3 स्पर्धा चांगल्या पार पडल्या. फिटनेससाठी मी कमीत कमी 4 ते 5 तास रोज सराव करायचे कंटिन्यू. 4 वर्ष कंटिन्यू मी एक दिवस पण ब्रेक न घेता कंटिन्यू प्रॅक्टिस केलेली आहे 3 ते 4 तास. त्याच्यामुळे एकदम कष्टाने आणि एकदम ह्याच्याने प्रॅक्टिस करून करून मग इथपर्यंत आपण आलो. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर नाशिक रोड प्रभाग समितीची मासिक सभा सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विभागीय कार्यालयात सभापती सभागृहात संपन्न झाली आहे. सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक रोड प्रभाग समितीची मासिक सभा सभापती प्रशांत दिवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका विभागीय कार्यालयात सभापती सभागृहात झाली आहे. सभेत उद्यान, बिटको हॉस्पिटल, दारणा नदीत सोडले जाणारे वालदेवीचे दूषित पाणी आदी विषयांवर चर्चा झाली आहे. तसेच विविध विकास कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. नाशिक रोड परिसरातील उद्यानांची दुरावस्था झाली असून वाळलेली झाडं, तुटलेली खेळणी, अस्वच्छता इथे बघायला मिळते. संबंधित ठेकेदार लक्ष देत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संभाजी मोरजकर यांनी सभेत केली आहे. तसेच बिटको हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन बंद आहे. नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये 2 लाख रुपये मानधनावर रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर आहेर यांची नेमणूक केली असून त्या सवडीनुसार दिवसातून 2 तास काम करतायत. त्यांना जुने बिटको हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ काम द्या किंवा बिटको हॉस्पिटलमध्ये नवीन रेडिओलॉजिस्टची नेमणूक करा अशी मागणी जगदीश पवार यांनी केली आहे. या सभेबाबत प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज नाशिक रोड प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली. ह्या बैठकीमध्ये सन्माननीय सदस्यांनी आपापल्या सूचना या ठिकाणी मांडल्या. परंतु सर्वात महत्त्वाची जी काही सूचना होती ती म्हणजे बिटको हॉस्पिटल आणि बिटको हॉस्पिटलमध्ये सध्या वाढत असलेले रुग्ण. तर बिटको हॉस्पिटलला त्या बाबतीत सूचना देण्यात आल्या की लहान मुलांकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं प्रामुख्याने आपण लहान मुलांकडे आपण लक्ष देत आहोत. लसीकरणाचा जो ज्यांचे 9 महिने झालेले आहेत लसीकरणाचा 2रा डोस घेतल्यानंतर त्यांनी 3री लस जो काही आपण ज्याला बूस्टर डोस म्हणतो
तो सुद्धा आपण घेण्यात यावा अशी मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आणि या ठिकाणी जे काही बाकीचे बांधकाम असेल, उद्यान असेल, पाणीपुरवठा असेल, ड्रेनेज असेल, विद्युत असेल, ह्याही बऱ्याचशा विषयांवर चर्चा झाली आणि त्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना कामाबद्दल सूचना देण्यात आल्या. यावेळेस नगरसेवक संभाजी मोरुसकर, जगदीश पवार, अंबादास पगारे, सुनील गोडसे, शरद मोरे, नगरसेविका सुनीता कोठुळे, कांता वराडे, सीमा ताजने, विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर, बांधकाम उपअभियंता निलेश साळी आदी अधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक इथल्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिककरांना दिलंय. नाशिककरांनो, काळजी करू नका, झाड वाचलंय अशी भावनिक साथ घालत जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक इथल्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. तिडके नगर इथल्या उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानाभोवती 200 वर्षापूर्वीच्या वटवृक्षाच्या पाहणीप्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. तसंच मला इथे आवडेल की नाशिकमध्ये देखील ह्या नदीसाठी चळवळ जर उभी राहील, सगळे एकत्र काम करायला लागलो आपण, तर जी काही शासकीय मदत आहे ती करूच. त्याच सोबत आपल्याला लोकसहभाग पण तेवढाच गरजेचा असतो, कारण लोकांनी कचरा न टाकणं, लोकांनी ती नदी आपली स्वतःहून मानावी आणि त्याचं पूजन म्हणजे नक्की प्रदूषित न करणं, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं पाहणं आहे. साहेब, पर्यावरण प्रेमीकडून हा देखील आरोप केला की हा जो उड्डाण होतो आपल्या ते ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आहेत. बरोबर आहे, कारण मी जसं सांगितलं की आम्ही लोकप्रतिनिधी जेव्हा असतो तेव्हा आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी काही ना काहीतरी चांगलं करायचं असतं. आता ते करत असताना एक वाय मीडिया कसा काढता जाईल, झाडं कशी वाचवली जातील आणि शाश्वत विकास, ह्या दोघांचं जर आपल्याला समतोल राखता आलं तर आपण नक्की पुढे. तसंच या नाशिकमध्ये आपण अंजनेरीचं डोंगर आहे, पर्वत तो वाचवला, तिथे आपण जे काही नीट ठेवायचं होतं तसं ठेवलेलं आहे. मला वाटतं असंच नाशिक हा खूप एक सुंदर परिसर आहे, हिरवागार परिसर असतो. अर्थात आजूबाजूचा परिसर दुष्काळात थोडा एकदमच ओसाडून जातो, पण तिथे देखील प्लांटेशन कसं वाढवत जाऊ ते बघतो. थोडंसं खाली लुटू नका सुंदर नाही. आता जसं आम्ही मुंबईत मिठीचं केलं किंवा इथे देखील आम्ही संभाजीनगरमध्ये केलं, तसं मी आमच्या स्थानिक काही पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्याच पक्षांना निमंत्रित करणार आहे की गोदावरी असेल किंवा इतर नाशिकचा जो पूर्ण परिसर असेल त्याला स्वच्छ आणि हिरवगार कसा ठेवता येईल, मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टवर देखील आम्ही बसत आहोत. आत्ता ह्याच्यानंतर जी बैठक आहे MC साहेबांबरोबर ती हीच असणार आहे. आम्ही जे इतर शहरांमध्ये मध्यंतरी आमची बैठक झाली प्रत्येक म्युन्सिपल कमिशनर बरोबर, की जी शाळा आहे आपली, शाळेचे 500 मीटरचे परिसर लहान मुलामुलींसाठी सुरक्षित कसे राहतील याच्यावर आमचा थोडा फोकस आहे. यावेळी नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. तर छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाही विश्वविक्रमी वाघनख कट्यार साकारण्यात येणार. छत्रपती सेनेतर्फे यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्त 4था विश्वविक्रम साकारण्यात येणार आहे. याबाबतच्या माहिती पत्रकाचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्यातील जलमंदिर इथे करण्यात आले. आतापर्यंत तलवार, टाक, जिरेटोप यांचा विश्वविक्रम करण्यात आलाय. त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. यंदा छत्रपती सेनेतर्फे 121 किलो वजनाची आणि 6 फूट रुंदीची वाघनख आणि 71 किलो वजनाचे 8 फूट उंचीचे कट्यार साकारण्यात येणार आहे. याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असून हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक CBS इथे दिनांक 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. पत्रक अनावरण प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, वैभव सोनार, छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषार गवळी, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉक्टर श्याम थविल, तसंच छत्रपती सेना शिवजन्मोत्सव समिती 2022च्या अध्यक्षा सौ शिल्पाताई वैभव सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.
आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.